आता उद्धव ठाकरे आणि भाजप एकत्र येणार का हा प्रश्न तुम्हाला हास्यास्पद वाटू शकतो आणि कारणही तसंच आहे. हे जनरलाइज स्टेटमेंट आहे. भाजप म्हणजे कुणी एक व्यक्ती नाहीये, भाजप पक्षाला एक असा चेहरा नाहीये. पण हेही तेवढंच खरं की महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये गेल्या काही काळामध्ये जे काही बदल घडलेले आहेत, घडतायत, ते पाहता अनेकांच्या मनामध्ये एकच प्रश्न आहे, काय उद्धव ठाकरे आणि भाजप पुन्हा एकत्र येऊ शकतात? आता वरकरणी हे पाहता अशक्य वाटत असलं तरी अलीकडच्या घडामोडी पाहिल्या तर राजकीय गणितं पूर्णपणे बदलतायत असं दिसतंय. चला आज आपण या नव्या समीकरणाची उकल करूया. 3 शक्यता आहेत. पहिली शक्यता, बदललेली समीकरणं. आपण पाहतोय वादाकडनं संवादाकडे जातोय. गेल्या काही महिन्यामध्ये काही अशा घटना घडलेल्या आहेत ज्यांच्याकडे दुर्लक्ष करून चालणारच नाहीये. उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांचा एकाच विमानातला प्रवास आणि त्यानंतरची ठाकरेंची सौम्य भूमिका. फडणवीसांनी सुद्धा जहरी टीका केलेली नाही. हे राजकीय वर्तुळामध्ये चर्चेचं मुख्य केंद्र आता सध्या ठरलेलं आहे. अचानकच कसा हो विरोध मावळलेला आहे. आणि त्याचबरोबर नितीन गडकरी त्यांचंही कौतुक. म्हणजे उद्धव ठाकरेंनी अगदी जाहीरपणे नितीन गडकरींच्या कामाचं कौतुक केलं. त्यांच्या पंतप्रधान पदासाठी त्यांना संधी मिळावी, त्यांना मिळू नये म्हणून डावललं गेलं असा आरोप त्यांनी केला काही जणांवर. आणि त्याचबरोबर संघाला सुद्धा त्यांनी एक आज प्रश्न विचारला सभेमध्ये शिर्डीतल्या आणि एका प्रकारे पुन्हा विश्वासच दाखवलेला आहे संघावर. तसा प्रबोधनकार ठाकरेंनंतर ठाकरे कुटुंबीय संघाप्रती नेहमीच आत्मीयता ठेवून राहिलेले आहेत. अर्थात आपुलकी असली तरी बाळासाहेबांनी मात्र आपला पक्ष कधीच संघाच्या अधीन होऊ दिला नाही विचारधारेच्या. आदित्य ठाकरे आणि भाजप हा सुद्धा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. आदित्य ठाकरे यांचे भाजप नेत्यांच्या खासगी कार्यक्रमातली उपस्थिती आपण पाहिली बर्थडे पार्टीमध्ये. आता हे काही सामान्य योगायोग आहे की एका मोठ्या राजकीय खेळाची सुरुवात आहे हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं आहे असाही प्रश्न उपस्थित होतो. मनसेचा कल तसा पाहिला तर काहीसा भाजपकडे झुकणारा होता. आणि आजच्या घडीला राज ठाकरे मराठी विरुद्ध गुजराती अशी भूमिका घेत आहेत. म्हणजे त्यांचा विरोध नेमका भाजपला आहे की फक्त मोदी आणि शहा या गुजराती द्वैला हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे. आणि त्यात आता मनसे आणि उद्धव ठाकरे एकत्र आणले गेलेत आणि ते कशासाठी हा सुद्धा प्रश्न आहेच. मग पूर्वी जो भाजप उद्धव ठाकरेंसाठी मुख्य शत्रू होता तिथे आता एकनाथ शिंदे यांनी ती जागा घेतलेली आहे. आणि हेच या बदलाचं सगळ्यात मोठं कारण मला वाटतंय. दुसरी शक्यता, एकनाथ शिंदे फॅक्टर हा असू शकतो का? हा मुख्य अडथळा असेल की संधी असेल? आता राजकीय विश्लेषकांच्या मते उद्धव ठाकरेंचा सध्याचा मुख्य संघर्ष हा एकनाथ शिंदे यांच्याशी आहे जो आपल्याला जाहीर दिसतो. शिवसेनेमध्ये पडलेली फूट पाहता आणि त्यानंतर शिंदे गटानं मिळवलेला प्रभाव, त्यामुळे ठाकरेंचं अस्तित्व पणाला लागलेलं आहे. आणि अशा वेळी भाजपसाठी एकनाथ शिंदे हे सध्याचे गरजेचे सहकारी असले तरी शिंदे यांची वाढती ताकद भविष्यात भाजपसाठी सुद्धा डोकेदुखी ठरू शकते का असा प्रश्न अगदी भल्याभल्यानं सतावतोय. शेवटी अगदी प्रत्येकाला आपलं अस्तित्व अबाधित ठेवण्यासाठी शक्ती प्रदर्शन करावंच लागतं. आणि जर शिंदे गटाचं वर्चस्व खूपच वाढलं तर भाजपला स्वतःच्या ताकदीनं राज्य करणं कठीण जाईल का? तर तसं नाही. मात्र भाजपमधला सध्याचा चेहरा मागे पडेल आणि नवा चेहरा आणला जाईल ही शक्यताही अगदीच नाकारता येत नाही. तर या सगळ्या प्रश्नांमुळेच भाजपला सुद्धा असा एखादा घटक हवा असू शकतो जो शिंदे गटाला चेक देईल. तिसरी शक्यता, महायुती आणि ठाकरेंचा नवा मार्ग असू शकेल का? राजकारणामध्ये बघा कधीही कुणी कोणाचा कायमचा मित्र किंवा कायमचा शत्रू नसतो. जर भविष्यामध्ये अजित पवार गटाची साथ मर्यादित झाली किंवा सत्तेची समीकरणं बदलली तर भाजप आणि ठाकरे सेना पुन्हा एकदा जवळ येण्याची शक्यता नाकारता येत नाही. किंवा कदाचित काकांची राष्ट्रवादी सुनेत्राताईंच्या पक्षामध्ये विलीन सुद्धा होईल. सत्तेचे गणित जर बघितलं तर एकनाथ शिंदे गटाला बाजूला ठेवायचं असेल तर ठाकरे सेना आणि भाजप यांची युती हा एक मोठा आणि प्रभावी पर्याय होऊ शकतो. पर्याय, मी उपाय म्हणत नाहीये, पर्याय. आता मतदारांचा कल पाहता मात्र कट्टर शिवसैनिक आणि भाजपचा मतदार या युतीला कसा प्रतिसाद देईल हे पाहणं महत्त्वाचं आहे. मात्र अजूनही एक मतदार आहे जो कुंपणावर आहे, जो ठाकरेंना नकोसे करत नाही, भाजपला आपलंसं करत नाही. तो मात्र इथं जवळपास फिरकू शकतो. आता राजकारण हे नेहमीच शक्यतांचा खेळ असतं. म्हणजे आर्ट ऑफ
द पॉसिबिलिटीज असतं. तर जरी दोन्ही बाजू एकमेकांवर आरोप आणि प्रत्यारोप करत असल्या तरी ही सत्तेची समीकरणं बदलली की भूमिकेत बदल होणं हे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये नवीन नाहीये. आता प्रश्न उरतो तो हाच, उद्धव ठाकरे आपली विचारधारा बाजूला ठेवून पुन्हा भाजप सोबत जाणं पसंत करतील का सत्तेसाठी, की ही केवळ काही काळापुरती केलेली रणनीती आहे? कारण उद्धव ठाकरेंच्या पक्षाबद्दलचा निर्णय अजूनही आलेला नाहीये. तो निर्णय कोणत्या वेळी येणार आहे आणि त्यावेळी खरं तर आपल्याला पुढची गणितं स्पष्ट होतील. त्याचं उत्तर आणि अर्थात काळच देईल. तर तुम्हाला काय वाटतं, ठाकरे आणि भाजप पुन्हा एकत्र येतील का? एका खुर्चीसाठी बाजूबाजूला बसतील का? कमेंट्समध्ये नक्की सांगा. तुमच्या इतर शक्यता सुद्धा सांगा. अर्थात या केवळ शक्यता आहेत, परिस्थिती वेगळी येऊ शकते. धन्यवाद.